पाहिजे कशासाठी करायचं. इथे तुम्ही घर जेव्हा घेतलं त्या प्रकारे इथे अनेक प्रकारची झाडं झुडपं होती, मुंग्यांची घरं होती, अनेक प्रकारच्या सर्पांची घरं होती, अशा कितीतरी जीवजंतू इथे राहत होते. झाडं होती, वृक्षांच्या वर अनेक घरटी होती, अनेक पक्षी राहत होते. या सगळ्यांची घरं उद्ध्वस्त केली आणि आपण स्वतःचं घर बांधलेलं आहे. खरं तर हा स्वार्थ साधलाय, पण असं नाही केलं तर आपल्याला घर बांधता येणार नाही. म्हणूनच आपण या सगळ्यांचे काय आहोत, कृतज्ञ आहोत की त्यांनी त्यांचा त्याग केला आणि म्हणून आज आम्हाला इथे राहणं शक्य झालेलं आहे. म्हणून याला शांती असं म्हटलेलं आहे. पूजा असं म्हटलेलं, वास्तुपूजा असं कोणी लिहित नाही. वास्तू शांती लिहितो. शांत म्हणजे कोणतरी अशांत आहे. कोण अशांत आहे? इथे जे पूर्वी जीवजंतू राहायला होते ते. त्या सगळ्यांना आपण प्रार्थना करतो की तुमच्या बलिदानामुळेच मला आज हे सौभाग्य किंवा इथे जे काही राहण्याचं भाग्य प्राप्त होत आहे, म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय. दुसरं, शास्त्रात असं म्हटलंय की भगवान शंकराचं आणि अंधकासुराचं युद्ध चालू होतं. त्यावेळेस भगवान शंकराला घाम सुटला आणि त्या घामातून एक विराट पुरुष जन्माला आला. तो अत्यंत विराट होता. त्याला पाहिल्यानंतर सर्व देव घाबरू लागले. भगवान शंकराला गळ घातली की यातून काहीतरी मार्ग काढा. भगवान शंकराने त्या बाळाला जवळ बोलवलं आणि विचारलं, तुझं नाव काय? म्हणे, महाराज मला माहित नाही, तुमच्या घामातून माझा जन्म झालेला आहे. महाराज म्हणाले, मग आजपासून तुझं नाव मी ठेवतो वास्तू. प्रचंड वास्तव्य असं केलं, तू वास्तू आहेस, मग तुझं काम काय? या पृथ्वीवर तू झोपून राहायचं. म्हणे, महाराज झोपून राहिलं तर कोण कुणाची पूजा करतं? या जगात जो कर्म करतो त्यालाच किंमत आहे, जो कर्म करणारी त्याला किंमत नाही. मला काही झोपायची आज्ञा करू नका. ते काय ऐकायला तयार होईना. तेव्हा सगळे देव त्यांच्यावर आरूढ झाले आणि वास्तुपुरुषाला त्यांनी जमिनीवर झोपावलं. आता आपली पृथ्वी आहे, पृथ्वीवर कोण झोपले आहेत? वास्तुपुरुष आहेत. वास्तुपुरुषावर आपण विराजमान झालेलो आहोत. वास्तुपुरुष म्हणाला, तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी पृथ्वीवर झोपलो खरं, पण ही लोक शेती करतात, कोणी घर बांधतं. प्रत्येक वेळी माझ्या पाठीवर कोरड फावदा सगळं जे काही वस्तू आहेत, अवजारं, ते कुदळीपासून फावड्यापासून सगळं लागणार, मी जखमी होणार. मग यातून सोपा मार्ग काय? ते म्हणे, जेव्हा जेव्हा लोक घरं बांधतील, कुदळ फावडा किंवा ज्याचा सगळ्याचा वापर करतील, तुझं शरीर दुःखी होईल. म्हणून त्या घरात राहायला येण्याच्या आधी ती लोक वास्तुशांती करतील. या वास्तुशांतीच्या मध्ये तुझ्या अंगावर विराजमान, बघा तिथे मंडळ मांडलेलं आहे मी, त्या मंडळात धागा बांधून ठेवलेला आहे. ते चतुष्कोन स्थापन केलेले आहे आणि आतमध्ये 61 देवता आहेत. वास्तुपुरुष झोपायला तयार नव्हते, म्हणून 61 देवता त्यांच्यावर आरूढ झाले आणि तेव्हा ते पृथ्वीवर झोपले. भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिलाय, तू घाबरू नकोस, लोक तुझी पूजा करतील. कशी करतील? जेव्हा घर बांधून होईल तेव्हा आधी ते तुझं पूजन करतील आणि त्या पूजनामध्ये या 61 देवतांचं पूजन करून मध्ये आपण त्या वास्तुपुरुषाचं पूजन करतो आणि त्याचा निक्षेप करतो. तो सोन्याचा झाला, म्हणजे त्याच्या जखमा या होमाद्वारे काय होतील? भरून निघतील आणि तो सोन्याचा म्हणजे सुखी झाला आणि इथे राहण्यात तो सुखी ठेवेल. असे आशीर्वाद कोणी दिले आहेत? भगवान शंकरांनी साक्षात वास्तुपुरुषाला दिलेले आहेत आणि त्याला सांगितले, जो कोणी तुझी पूजा करून त्या घरात प्रवेश करून मग राहायला जाईल त्याला सुखात तू ठेव आणि सगळं कार्य त्याचं संपन्न कर. म्हणून घरामध्ये आपल्याबरोबर कोण असतात? वास्तुदेवता असतात आणि ते काय म्हणत असतात? तथास्तु. कारण त्यांचा चेहरा कुठे आहे? भूमीकडे. ते उपडे पडलेत की नाही, त्यांच्या पाठीवर आपण आहोत. म्हणून घरामध्ये अभद्रते बोलू नये असं शास्त्रात पूर्वी सांगत असायचं. का? तिन्ही सांजेला इतर वेळेस का बोलू नये अभद्र? वास्तुदेवता म्हणते तथास्तु तथास्तु तथास्तु. तथास्तु म्हणजे काय? तसेच घडो, तसेच घडो असं ते म्हणत असतात. ते काय आपण म्हणतो ते बघत नाहीत. म्हणून चांगलं ते बोलावं जेणेकरून सर्व मंगलमय होईल. या कर्मामध्ये या सगळ्या जीवांची हत्या झाली, त्यांना आदरांजली आणि वास्तुपुरुषासाठी प्रेमाने या ठिकाणी भेट मिळते. त्याचं संपूर्ण शरीर निघून जाईल, या ठिकाणी सोन्याचं होईल आणि आपण सुखात राहू. म्हणून वास्तुशांती कर्म करायला सांगितलेलं आहे. आलं का लक्षात?